हे महापालिकेचे रस्ते आहेत, पब्लिकचे रस्ते आहेत. तुमच्या बापाचे रस्ते नाहीत की तुम्ही येऊन काय वाटेल ते कराल इथे. आम्ही अल्टिमेटम दिलं 3 वाजेपर्यंत हे काढा, नाही तर आम्ही मग आमच्या पद्धतीने काढू. मुंबईमध्ये व्हाईट पट्टीचा मुद्दा हा पुन्हा एकदा ऐरणीवर येताना पाहायला मिळतो. मी सध्या दादर या परिसरात आहेत. आपण या ठिकाणी पाहिलं तर मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या कार्यालयाचा हा संपूर्ण परिसर आहे. मात्र या ठिकाणी सुद्धा एक सफेद पट्टी ही आता पुन्हा एकदा या ठिकाणी मारण्यात आल्याची आपल्याला पाहायला मिळते. या संदर्भात आता मनसे नेते संदीप देशपांडे सुद्धा या ठिकाणी या संपूर्ण घटनास्थळी पोहोचले आहेत आणि या संदर्भातला जाब हा पोलिसांना असेल किंवा महापालिकेला विचारता. पण त्या संदर्भात संदीप देशपांडे यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत. सर, आपण पाहतोय की दुसऱ्यांदा अशा पद्धतीचे एक प्रकरण हे मुंबईत घडताना आपल्याला पाहायला मिळतं. काय तुमची प्रतिक्रिया? नाही, ही जी काय दादागिरी आहे ना, ही आम्ही मोडून काढणार म्हणजे काढणार. ही यातली फालतूगिरी खपवून घेणार नाही. हे करायचे तुमच्या राज्यात जाऊन करा, इथे नाही चालणार. हे महापालिकेचे रस्ते आहेत, पब्लिकचे रस्ते आहेत. तुमच्या बापाचे रस्ते नाहीत की तुम्ही येऊन काय वाटेल ते कराल इथे. आम्ही अल्टिमेटम दिलं 3 वाजेपर्यंत हे काढा, नाही तर आम्ही मग आमच्या पद्धतीने काढू. पण अशा पद्धतीने हे पट्ट्या मारणं कितपत योग्य आपल्याला वाटतं? नाहीच आहे ना. आता आपण रस्त्यावर जेव्हा नमाज पडता आपण विरोध करतो ना त्याला. का करतो? कारण रस्ता पब्लिकचा आहे. तुमचा धर्म तुमच्या घरात ठेवा, रस्त्यावर नाही आणायचा. तुमची काय मागणी राहणार या संदर्भात? पहिले पट्टे आत्ताच्या आत्ता 3 वाजता मिटवायचे, नाही तर आम्ही काळा कलर मारू. तर नक्कीच आपण पाहतोय की जर आज 3 वाजेपर्यंत या सर्व प्रकरणात काही गांभीर्य घेतलं नाही तर आम्ही स्वतः या पट्टीवरती काळा रंग मारू, असं प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांच्या माध्यमातून देण्यात येते. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून काय कारवाई केली जाते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मी जय पवार, जय महाराष्ट्र, मुंबई.